आहे समोरच्या साईडचा एरिया. आणि अशी काहीशी म्हणजे ही वाली छोटी आहे वाटतं, 2 रोवाली आहे वाटतं आणि ती वाली मोठी आहे वाटतं फ्लाईट. तशा टाईपमध्ये काहीतरी असणार आहे. माझी पाजी बोलत होता मला माहीत नाही. पाजी ज्यांना माहीत नसेल म्हणजे माझा जो ILP मधला फ्रेंड आहे तो आहे पाजी. तर मग त्याने कदाचित म्हणजे तशा टाईपमध्ये काहीतरी बोलत होतो, तशा टाईपमध्ये असेल मोठी. बघू, लेट्स सी. सो बेसिकली एक आपल्याला कोकसारखं कोक भेटला आहे, फ्रेंच फ्राईज, बर्गर. हे टोटल म्हणजे याचं प्राईस आहे, तुम्हाला बिल दाखवतो. विथ GST 270. ओके. सो हा माझा पहिला आणि शेवटचा एक्सपेन्सिव्ह मील असेल अख्ख्या जर्नीमधला. आणि असं मस्त असं इकडनं व्ह्यू, इकडनं फ्लाईट वगैरे तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी. हा काय असा सिरियस ब्लॉग नाही आहे, जस्ट मुंबई टू दिल्लीवाला ब्लॉग आहे. दिल्ली का चाललो आहे खूप जणांना भरपूर माहिती आहे, खूप जणांना माहिती आहे. सो बेसिकली म्हणजे माझं वर्क लोकेशन दिल्ली आहे. स्वतः कमीत कमी 2 वर्ष तरी तिथेच असेल म्हणजे दिल्लीलाच. पहिले मी खातो आणि मग बोलतो. कधी वाटलं नव्हतं असं म्हणजे खाता खाता असं बाहेर फ्लाईटला उडताना बघू शकेल मी. असं खूप मुलांचं स्वप्न असतं फ्लाईटने फिरण्याचं आणि ते आज म्हणजे पूर्ण होतं आहे. म्हणजे मी आधी पण गेलो एक लास्ट टाईम आता येताना केरलावरनं, बट स्टील असं सकाळचं बघणं खूप वेगळी मजा आहे. सो बेसिकली इकडनं एंट्री आहे 53साठीची. बघू ते आता मला तर वाटतं तोच आहे की काय, तो जिथे तो आहे म्हणजे एक एअर इंडियाचा लावलेला. ओके. सो असा काहीसा व्ह्यू आहे. हा व्ह्यू मला आवडला. इकडनं मस्त आहे खूप. इकडनं स्पाइस जेटचा आता दिसतो बघा तिकडनं मस्त. तो प्लेन तिकडे खूप मोठा दिसतो या साईडला. हा पहिल्यांदा पाहिला आहे मी म्हणजे सगळेच प्लेन पहिल्यांदा पाहिलेत असं बाहेरनं तरी. कारण का त्या दिवशी केरलावरनं जेव्हा निघालो मी रात्री, खूप घाई झाली होती आम्हाला. पाजी होता म्हणून मला म्हणजे सीट वगैरे भेटली, म्हणजे आतमध्ये एंट्री भेटली, तर मग नसती भेटली मला एंट्री. स्पेशली म्हणजे असं झालं होतं की म्हणजे आम्हाला अर्जंटमध्ये आम्ही बुक केली, 4 वाजता तिकीट बुक केली होती आम्ही. आणि माझी फ्लाईट होती 8:40ची आणि आम्ही पोचलो तो 8 वाजता. सो एंट्री बंद झाली होती तोपर्यंत. पण पाजी म्हणजे माझ्यासोबत होता, त्याने म्हणजे मला एंट्री वगैरे करून दिली व्यवस्थित. सो तेव्हा झालं. पण तेव्हा एवढी घाई होती की मी बघू पण नाही शकलो एअरपोर्ट कसं आहे काय, आणि अंधार पण होता खूप, त्याच्यामुळे मीच झालो. पण आजचा व्ह्यू जो आहे 1 नंबर, मस्त दिसतं एकदम बाहेरचं. ज्यावेळेस मी मुंबईमध्ये आलो त्यावेळेससुद्धा वरनं खूप मस्त, म्हणजे 5 राऊंड मारले होते तेव्हा ट्रॅफिक असताना खाली त्याच्यानं. सो वरनं पण व्ह्यू मस्त होता एकदम. म्हणजे फर्स्ट टाईम मी पाहिला म्हणजे तो वरनाचा व्ह्यू. तर आज बघू कसं दिसतं, दिवसा कसं दिसते समजेल म्हणजे अजून. पण मला वाटत नाही माझी विंडो सीट आहे, कदाचित तर सी एमध्ये काहीतरी समथिंग. सो ती मधली त्या साईडच्या आतमधल्या साईडला ठीक आहे. बरं नेक्स्ट टाईम मला पाजी बोलला होता तरी पण की काउंटरवरती जेव्हा बोर्डिंग पास घेतो तेव्हा बोलायचं त्यांना विंडो सीट हवे म्हणून, पण मी विसरलो. फर्स्ट टाईम असल्यानंतर माणूस विसरतो, एवढं आठवत नाही, लक्षात राहत नाही एवढं. सो आता इथे बसलो आहे, थोडं एन्जॉय करतो आहे. आता फक्त हाच व्ह्यू एन्जॉय करायचा सध्या थोड्या वेळासाठी. तर तिकडे हॉटेल वगैरेची सुविधा केलेली आहे, म्हणजे मित्र गेले पुढे, त्यांनी केले पुढे व्यवस्था वगैरे. बघू आता कसं होतं तिथे, मग पुढे जाऊन दाखवतो. फ्लाईटमधून उतरलो की एंड करून टाकेन ब्लॉग. एवढं काही खास नाही, बट असंच जर्नी माझी आठवण म्हणून एक जेव्हा मुंबई टू दिल्लीवाली फ्लाईट म्हणून हा ब्लॉग बघा. येस. ओके. सो बोर्डिंग स्टार्ट झाली आहे. पहिले ते आधीच्या नंबर्सना बोलवतात, नंतर मग आपल्याला. सो आधी मग ते जातील, त्यानंतर मग आपलं म्हणजे माझा 25 तर माझं पुढचं आहे. ते पुढच्या नाही, पहिले मागच्या पहिले आतमध्ये, त्यानंतर मग पुढच्या मोठी फ्लाईटमध्ये असं नंबर वाईज म्हणजे आतमध्ये गेलं. सो लेट्स सी कधी बोलतो आता.
A5C. सो थोडंसं या साईडला, पण ठीक आहे, इंडस्ट्रीट नाही ठीक आहे ना, दिसतंय क्लिअरली. आणि खूप खूप मोठी आहे, म्हणजे तुम्ही म्हणू शकता तिथपासनं ते पूर्ण मागपर्यंत आहे. खूप मोठे. त्यात काहीसं टी व्ही वगैरे आहे, तो काहीतरी ऑपरेट करून बघूया. सो सगळे फीचर्स एक्सप्लोर केले. सो बेसिकली इकडे तुम्हाला मूवीज वगैरे बघायला भेटतात. ओके, जे काय म्हणजे असतं म्हणजे तुम्ही इकडनं लँग्वेज सिलेक्ट करू शकतो आपण, कुठल्या हवेत, हिंदी हवेत, हिंदी लेटेस्ट वगैरे, तर मग हिंदीच्या रिलेटेड वगैरे ओके येतात मूवीज वगैरे. देन एक्स्ट्रा हवे असतील तुम्ही इकडे म्हणजे जाऊ शकता, बॅक वगैरे, बॅकचं बटन या साईडला. स्टील सम्स म्हणजे स्क्रीन म्हणजे रिस्पॉन्स एवढा पटकन करत नाही, बट स्टील ठीक आहे. इकडे काहीतरी कुठेतरी असेल काहीतरी ऑप्शन तसा. ओके, ब्राईटनेस वाढवण्याचा ऑप्शन भेटला आपल्याला. ओके, बॅक जात नाही आहे. लेट्स सी. ओके, गेलं. तर इकडे असं काहीच ऑप्शन आहे. त्यानंतर मग बॅक गेलं. या साईडला टी व्हीचं ऑप्शन आहे. ओके, टी व्हीचे वेगवेगळे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दिसतील कॉमेडी, पुन्हा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, देन ठीक आहे. आय थिंक सो मी चुकीचं क्लिक करतो आहे, काय माहिती. ओके, देन जर तुम्हाला माय फ्लाईट चेक करायचं असेल कुठनं किती डिस्टन्स वगैरे, टोटल डिस्टन्स, तर इथे दिसतं किती आवर्स बॉम्बे टू दिल्ली. देन ही वाली जी वायर आहे ती आय थिंक हेडफोनसाठी आहे, जे मोठे वायर्डवाले हेडफोन असतात त्यासाठी आहे. काय नाही, व्हॉल्यूम कमी ठेवून येते. कारचा कुठला तरी मूवी लावून टाकला फक्त, रेसिंगचा मूवी. टाईमपास चालू आहे बस, बाकी काय नाही. एक्सप्लोर करतो आहे काय काय नवीन नवीन गोष्टी आहेत. आणि हा रिमोटच आहे, हे बटन दाबल्यावर निघतो ते, आणि निघतो म्हणजे तुम्ही हाताने ॲक्सेस करू शकता सगळं. देन हे इथे एक कप होल्डर वगैरे आहे बेसिक, आणि हे असं ठेवून मग ओपन करून खाण्याचं आहे. आय थिंक सो येस, जस्ट लाईक दिस. असं ओपन होतं, याच्यावरती ठेवून खाऊ शकता. डन, पूर्ण गोष्ट एक्सप्लोर केलेली आहे आपण. बघू. सो इकडे ओपन करून बघितल्यानंतर असे रियुजेबल हेडफोन्स होते, सिंगल पिन, आणि ते इकडे लावायचे सीटचे. देन इकडे कुठली पण मूवी बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये परफेक्ट करायचं, मला माहीत नव्हतं. सो बेसिकली ते छोले कुलचे काहीतरी म्हणतात त्याला, याच्यामध्ये स्वीट आहे वगैरे, आणि हे चण्याचं काहीतरी आहे समथिंग. सो फास्ट अँड फ्युरियस बघता बघता हे संपूया आधी बघितलं. सो मराठी लोकांना माहिती असेल की नारळाची वडी आहे, नारळाच्या वडीसारखं टेस्ट लागतं, सेम टू सेम. सो आपला बेल्ट नंबर 7 आहे आणि खूप लांबपर्यंत आलो आहे. याच्यामुळे निदान फास्ट तरी चाललं आहे ते, नाही तर खूप लांबपर्यंत आहे. बघू शकता तिथपासनं मागपासनं पूर्ण एवढ्या एंडपर्यंत आहे.